नागपुरातल्या वर्धा मार्गावरील HPCL गॅस कंपनी समोरून सिलेंडरनं भरलेला ट्रक चोरी गेला आहे। ही गंभीर बाब पाहता ATS आणि नागपूर पोलीस तसंच गुन्हे शाखा या ट्रकचा कसून शोध घेत आहेत। तर लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्राचा परिसर आणि आसपासच्या भागात नाकाबंदी करून देखील या ट्रकचा शोध घेतला जातोय। बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्धा मार्गावर HPCL गॅस कंपनी आहे। रविवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास अशोक लेलँड ट्रक क्रमांक MH40 AK6298 इथं उभा होता। या ट्रकमध्ये जवळपास 504 गॅस सिलेंडर होते। हा ट्रक कंपनी बाहेर उभा करून चालक आपल्या घरी गेला होता। सोमवारी सकाळी जेव्हा चालक त्याच्या गाडीजवळ पोहोचला तेव्हा त्याला गॅस न भरलेला ट्रक दिसला नाही। त्यानंतर बेलतरोडी पोलिसांना माहिती देण्यात आली। या घटनेनंतर शहर पोलिसात एकच खळबळ उडाली। ATS सह गुन्हे शाखेची वेगवेगळी पथकं या ट्रकचा शोध घेत असल्याचं सांगण्यात येत आहे। मंगळवारी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे, त्यासाठी मतमोजणी देखील होणार आहे। त्यामुळे ट्रक चोरीची बाब गांभीर्याने घेत मतमोजणी केंद्राभोवती देखील पोलिसांचा बंदोबस्त आणखी चोख करण्यात आला आहे। याशिवाय संपूर्ण शहरात या ट्रकचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येतोय।